महाराष्ट्रामध्ये आपण सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। ती बातमी अशी की बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। खरं तर बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी महायुती प्रयत्न करत आहे। तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही केला, पण असं करताना काँग्रेस पक्षाला त्यांनी विचारात घेतलं नसल्याचं चित्र समोर आलंय। कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावरती होत्या, पण त्यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नसल्याचं पाहायला मिळालं। तसंच या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांशी संपर्क साधल्याचं ऐकिवात नाही। खरं तर माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवार देऊ शकतं असे संकेत दिले होते, पण राष्ट्रवादीने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केलं। दुसरीकडे न्यूज 18 मराठीला बोलताना पार्थ पवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला धमकीच देऊन टाकली आणि त्यामुळे संपर्क न साधल्यामुळे नाराज झालेली काँग्रेस दुखावली गेली आणि त्यांनी आता अर्ज माघारी न घेण्याची भूमिका घेतली। तर सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आहेत आकाश मोरे। आकाश मोरे यांच्याशी थेट आपण बोलणार आहोत, ते आपल्याबरोबर आहेत। आकाश मोरेजी, आपला काय निर्णय? म्हणजे सगळीकडनं तसे प्रयत्न केले जात आहेत की आपण माघार घ्यावी किंवा काँग्रेसने उमेदवार माघारी घ्यावा, निवडणूक ही बिनविरोध व्हावी, पण आपली भूमिका काय? माझी जी उमेदवारी आहे ती आदरणीय खरगे साहेब, राहुल गांधी आणि तसेच सपकाळ साहेब, तर या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली। आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, अत्यंत निष्ठावान लॉयलिस्ट कार्यकर्ते आहोत। जसा पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पुढचं आमची कृती ठरवणार आहोत। तर पक्ष म्हणला चाला तर चालणार, पक्ष म्हटलं थांबा तर थांबणार, अशा पद्धतीची आमची भूमिका आजपर्यंत आहे। पण एक स्वतः म्हणजे आता ठीक आहे, आपण काँग्रेसचे नेता आहात, कार्यकर्ता आहात, पक्षश्रेष्ठी जो काही आदेश देतील हा यानुसार तुम्ही पुढे आपलं पाऊल टाकणार, पण एक व्यक्ती म्हणून या सगळ्या निवडणुकीबद्दल तुम्ही काय विचार करता? त्या निवडणुकीत म्हणजे बारामतीच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या बारामतीतल्या बहुजन समाजाच्या मनात एक या दुःखद निधन आमच्या नेत्याचं, घात की अपघात या संदर्भातले बरेचसे प्रश्न आहेत। ते कुठं गांभीर्याने महाराष्ट्र सरकार सोडवण्याच्या किंवा महाराष्ट्र सरकार इन्व्हेस्टिगेट करण्याच्या वृत्तीचं नाही दिसत आम्हाला। मग या सगळे प्रश्न घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। बरं, तसं बघायला गेलं तर आपले वडील देखील हे विधान परिषदेवरती आमदार राहिलेले आहेत आणि आता आपण स्वतः या निवडणुकीत उमेदवारी करताय। पूर्वापार तसं जेव्हा जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आपण पवार कुटुंबांच्या विरोधात उभे राहिलेले आहात, तसं शड्डू ठोकून आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजही त्या भावनेतनं आपण या निवडणुकीत उतरताय का? नाही, आम्ही कुठल्या कुटुंबाच्या किंवा कुठल्या व्यक्तिगत फॅमिलीच्या विरोधात बिलकुल नाहीये। आम्ही वैचारिक लढाई लढतो। आम्हाला वाटतं हा देश, हा महाराष्ट्र हे पुरोगामी विचार जो आता पुसत चाललेला आहे, की कमकुवत होत चाललेला आहे, तो पुनर्जीवित करण्याचा आमचा हा प्रयोग आहे। आणि मला असं वाटतं काँग्रेसच्या माध्यमातून हा पुनर्जीवित होऊ शकतो। म्हणजे समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र, समाज सुधारकांच्या निमुळून एक कौतुक असणारा हा महाराष्ट्र आता सध्या भुवाबाजीच्या ह्याच्यात आहे, अंधश्रद्धेच्या पकडला आहे, घेरला गेलेला आहे। हे कुठेतरी पुसण्याचं काम आमचा पुरोगामी पक्ष करेल, काँग्रेस पक्ष करेल, यासाठी आमचा संघर्ष आहे। बर, आपण उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं कळतंय की खुद्द चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भात प्रयत्न करतात, आपल्या काही काँग्रेस नेत्यांशी बोलतात। आपल्याला कोणी संपर्क केला आहे का किंवा तशी आपली काही मनधरणी केली जाते का? नाही, बिलकुल नाही। अशी कोणी म्हणजे स्थानिक पातळीवर त्यांना माहिती, हा निष्ठावान कार्यकर्ता आहे, जसं पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करणारा आहे आणि त्या पद्धतीने माझ्याशी कोण संपर्क करत नाही, करणारही नाही, कारण का वरनं जसं निर्णय येईल त्या पद्धतीने मी काम करणारा कार्यकर्ता आहे। विजयाची कितपत खात्री आकाश मोरेजी? मी नेहमी माझ्या यापूर्वीच्या मुलाखतीतून सांगितलं की विजय हा खूप महत्वाचा नाहीये। जे काय प्रश्न आहेत महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्यातले प्रश्न आहेत, जसं तो ऍक्सिडेंटचा एक मुद्दा आहे, तो हे सगळे प्रश्न आम्ही घेऊन लोकांपुढे जाणार। लोकांच्या कोर्टमध्ये हा बॉल आहे, तर लोकांनीच ठरवायचं, म्हणजे त्या पद्धतीने आम्ही त्यासाठीच निवडणूक लढवत आहे। विजयाचं काय म्हणजे
किती मतं पडतील, काय पडतील, ही सगळी नंतरची गोष्ट आहे. पण लोकशाही म्हणून माझ्या गरीब अजित पवारांना मानणाऱ्या जो काही व्यक्ती असेल, अजित पवारांना मानणाऱ्या बारामती तालुक्यात नव्हे, पुणे जिल्ह्यात नव्हे, पश्चिम महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्रात सगळ्या लोकांना हा जो त्यांच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते माझ्या माध्यमातून मांडतायत असं मला वाटतंय. बर, विकासाचे कोणते मुद्दे घेऊन जर निवडणूक लढवावी लागते बघूयात. म्हणजे आजच्या नंतर आपण प्रचाराला सुरुवात कराल, जे काही ठरेल त्यावरती ते अवलंबून आहे. पण कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेमध्ये जात आहे? विकासाचे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे विकास होतोय का नाही हा संशयाचा विषय आहे. महत्वाचं म्हणजे गॅसची टंचाई आहे. आता माझ्या शेजारीच गॅस एजन्सी आहे. मी बघतो महिला किती उन्हातानाच्या कशा थांबतात गॅससाठी. भाव वाढलेला असतो, गॅसचा भाव वाढलेला आहे, त्यांचं बजेट कोलॅप्स होतं. त्याचबरोबर आता लोडशेडिंगचा एक मोठा प्रश्न सुरू झालेला आहे. आमचा शेतकरी वर्ग कसा म्हणजे ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंग सुरू झालेली आहे. आता शहरी भागामध्ये 5 मिनिटं जर लाईट गेली तर आपल्याला अस्वस्थ होतं आणि त्या लोकांना कसं होत असेल हा एक मोठा प्रश्न आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही. कांद्याचा आता आमच्या जिरायत भागामध्ये कांदा भरपूर करतो, त्याला कांद्याला काय काडीमोल भाव आहे. तर या संदर्भात शेतीमालाचे प्रश्न असतील, युवकांचे बेरोजगारीचे प्रश्न असतील. विशेष करून बारामती शहरामध्ये सर्वसामान्य गरीब माणसाला घर घेणं परवडतच नाही, एवढं महागाई झालेली आहे. आता आमचा जिरायत ग्रामीण भागातला माणूस ज्यावेळेस त्याचा मुलगा इथं चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये टाकतो त्याला वाटतं की आपण इथं कुठेतरी एक छोटीशी खोली घेऊ किंवा फ्लॅट घेऊ. फ्लॅटच्या किमती किती वाढलेत आणि भाडेपट्टा नगरपालिकेने भाडे टॅक्स एवढं वाढवलेला आहे. तो मूळ मालक तो भाड्यात वाढवतो. म्हणजे एखादा फ्लॅट 20-20 हजार रुपयाला जर भाड्याने मिळत असेल, 7-8 हजार 10,000 रुपयांनी भाड्याने मिळत असेल, तर कसं ते शेतकरी माणूस ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा, शिक्षणाचा फायदा, चांगलं आरोग्याचा फायदा कसा घेऊ शकतो लांब राहणारा माणूस. तर या संदर्भात आम्हाला असं वाटतं की बारामती शहरात सुद्धा राहणं खूप कठीण झालेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की दिवंगत नेत्यांनी किंवा त्यांच्या परिवाराने बारामतीच्या विकासाबद्दलचे जे काही वारंवार दावे केले त्यात फार काही तथ्य नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला हवा होता, गरजेचा विकास जो आवश्यक होता तो झालाच नाही, त्या विषयाला घेऊन आपण बोलणार आहात का? नाही, तो एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर, चांगला कार्यक्षम महाराष्ट्राचा एक नेता होता, याबद्दल तर वादच नाही. सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण महाराष्ट्रातच झाली आहे. बारामतीत नव्हे तर अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात सुद्धा त्यांनी सकारात्मक विचार केला असता. प्रत्येक गोष्ट ते वेलकम करायचे, त्याबद्दलचं त्यांनी तोडगा विचारायचे. म्हणजे आम्ही विरोधक आहे, गेली 20 वर्ष आम्ही विरोध करतो त्यांना, पण आमच्याकडनं पण काही चांगल्या सूचना आल्या त्या विचारायचे. तर ह्या सूचना आम्ही करणारच होतो. आता ह्या सूचना त्यांच्या कुटुंब स्वीकारतील का नाही हे जरा मला अवघड वाटतं, म्हणून आम्ही इलेक्शन लढवतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दादाने विकास केला? अगदी बरोबर, पण तो विकास लोकांपर्यंत पोहोचवायचा जो टप्पा आहे तो आम्ही पूर्ण करू. कारण का 28 वर्षाचे असताना दादांना काँग्रेस पक्षानेच खासदार केलं. म्हणजे त्यांचं आणि काँग्रेसचं जुनं नातं आहे. त्यामुळं जो काय दादांचा जो काय मनातल्या बारामतीसाठी महाराष्ट्रासाठी जो काय एक स्वप्न होतं किंवा काय त्यांना करायचं होतं ते काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून किंवा काँग्रेसचा पक्ष म्हणून आम्ही ते पुढे नेऊ. सुनेत्राताई दिल्लीला गेल्या, काँग्रेस नेत्यांची त्यांनी भेट नाही घेतली, म्हणजे त्यांनी घ्यायला हवी होती अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे पार्थ पवारांनी काँग्रेसचा डाऊनफॉल या विषयाला घेऊन वक्तव्य केलं. यामुळे देखील काँग्रेस दुखावल्या गेली किंवा काँग्रेसला गृहीतच धरलं गेलं नाही. ही एक सल काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे का, आपल्या मनात आहे का? आहे. म्हणजे जर का त्यांना तेच म्हणायचं होतं पार्थ पवारांना तर ते अत्यंत निषेधार्थ आहे. म्हणजे अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये कोणाला धमकावणं किंवा पक्षाचं काम लाईन छोटी करणं हे खूप चुकीचं आहे. कारण का तुम्हाला पक्ष वाढवायचा पूर्ण अधिकार आहे, आम्हाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तर सकारात्मक गोष्टी, लोकोपयोगी गोष्टी करत आपण पक्ष वाढवत असतो. तर अशा पद्धतीचं बोलणं किंवा दमदाटी करणं हे चुकीचं आहे. पण त्या पलीकडेही मी जाऊन सांगतो की बाबा मी आता सेमी इंग्लिशमध्ये शिकलेला माणूस आहे. बऱ्याच वेळा मलाही मराठी शब्द म्हणजे वापरता येत नाही. बहुतेक ते तर काय हायफाय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकलेले आहेत. तर डाऊनफॉलला त्यांना मराठी समानार्थी शब्द मिळाला नसावा असं मला वाटतंय. तरुण माणूस आहे, मला असं वाटतं की आता त्यांना सुद्धा संधी द्यावी.
पण अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे अपरिपक्व असण्याचं लक्षण आहे असं देखील आपल्याला काही सुचवायचं आहे का? नाही, ते म्हणले काँग्रेस मच्युअर्ड काँग्रेस पक्ष असा निर्णय घेतोय, तर मला आश्चर्य वाटलं की ते अजून इमॅच्युअर्ड आहेत असं मला वाटतं. काँग्रेस पक्षाला हलक्यात घेतलं गेलं? काँग्रेस पक्ष हा विचारसरणी, काँग्रेस म्हणजे पक्षच नाही, काँग्रेस एक जगण्याचा मार्ग आहे. काँग्रेस आमच्या बारामतीमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे काँग्रेस सेक्युलरिझम, राज्यघटनेला मानणं, त्या पद्धतीने काम करणं हेच काँग्रेस आहे. हे त्यांच्या सर्व लोकांच्या मनात आहे. आता त्यांना पर्याय होता म्हणून ते तिकडे जात होते. त्याचा पर्याय आम्ही केलं पुनर्प्रस्ताव की पुरोगामी आपण कसं टिकवायचं, हे जे महाराष्ट्र जे ओळखत होता, जे सुसंस्कृत राजकारण यशवंतराव चव्हाणांच्या नंतर शरद पवारांनी केलं, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, विरोधकांना बरोबर घेऊन, त्यांचे म्हणणे हे करून ते आता लुप्त होत चाललंय. तो विचार आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भरून काढायचा. आकाश मोरेजी, भाजपने तुम्हाला राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली. भाजपचं असं म्हणणं होतं की यापूर्वी जेव्हा जेव्हा पोटनिवडणुका झाल्या, म्हणजे कुठला नेता अकाली गेला किंवा निधन झालं, तेव्हा आपण खुल्या दिलाने पुढे होऊन उमेदवार न देणं, निवडणूक बिनविरोध करणं, अशी अनेक उदाहरणं सापडतात. हे याबद्दलची उदाहरणं किंवा याबद्दलच्या गोष्टी त्यांनी काँग्रेसला ऐकवल्या की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला? काय नेमकं याकडे कसं बघता? नाही साहेब, असं आहे की ज्या वेळेस पंढरपूरची भारत भालके ज्यावेळेस त्याचं निधन झालं, त्यांचा मुलगा भगीरथ भालके उभा राहिला काँग्रेसच्या पक्षाच्या तिकीटावरून, त्याला विरोध कुणी केला? त्याला उमेदवार कोणी दिला? जसं जाधव जे कोल्हापूरचे आहेत, जाधव मॅडम, त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं, त्यानंतर जाधव मॅडमच्या विरोधात उमेदवार कोणी दिला? त्याचबरोबर वसंत चव्हाण नांदेडचे खासदार आहेत, त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या मुलाच्या विरुद्ध कोणी उमेदवारी दिला? म्हणजे सोयीस्कररित्या आपण असं सांगायचं की बिनविरोध केली पाहिजे, आणि त्यांना अडचण असेल त्यावेळेस ते म्हणायचं बिनविरोध झाली, आणि त्यांना ज्यावेळेस सोपस्कर असेल त्यावेळेस इलेक्शन लढवायचे. अशी दुटप्पी भूमिका ऍटलिस्ट मला वाटतं माहिती असणारा, डाट्यावर काम करत असणाऱ्या भाजपने तर नाही घ्यावा. म्हणजेच एक मराठीत वाक्य आहे की सोयीचं शास्त्र आणि सवडीचं परमार्थ, अशाच पद्धतीने भाजप यामध्ये राजकीय संस्कृती, त्याबद्दलच्या उदाहरणांची आठवण काँग्रेसला करून देण्याचा प्रयत्न करत आहे का? अगदी बरोबर आहे. म्हणजे सोयीस्कररित्या त्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडता. तुम्हाला ज्यावेळेस फायद्याचं असेल त्यावेळेस ते करता, फायद्याचं नसेल त्यावेळेस तुम्ही म्हणता नाही आपली संस्कृती काय म्हणते. आता मला सांगा, विथ ड्यू रिस्पेक्ट टू अजित पवार, त्यांच्या पक्षाने लक्ष्मण जगतापच्या मेसेजच्या विरुद्ध उमेदवार उभा केला होता का नाही? पुण्यातलीच आहे, म्हणजे पिंपरी चिंचवडचीच ही आहे. म्हणजे आता हे ज्वलंत उदाहरण आहे. असं करतात पक्ष, प्रत्येक पक्षाला. असं काही प्रेसिडेंट नाही की कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या घरात. मी नेहमी सांगतो, माझ्याला वारसाला प्रॉपर्टीमध्ये हक्क तुम्हाला वारसाने मिळतो, पण लोकशाहीमध्ये हे चालत नाही. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच्या माध्यमातूनच निवडून यावं लागतं. आकाश मोरेजी, मतांचे गणित महत्वाचं आहे. शेवटी वेगवेगळे गट असतात जे आपल्या पाठीशी राहणं आवश्यक असतं, तेव्हा विजय सहज शक्य होतो, किंवा मतांचा एक आकडा जो आहे तो आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. असं कळतंय की आपल्याला उमेदवारी देऊन काँग्रेसने धनगर समाजाची जास्तीत जास्त मतं आपल्याकडे घेण्याच्या संदर्भातलं कार्ड खेळलंय. कितपत तथ्य यामध्ये, किंवा या समाजाचा देखील आपल्याला मोठा पाठिंबा आहे असं कळतंय? नाही, धनगर समाजाचा पाठिंबा असेलच त्याबद्दल, म्हणजे हे काय नाही, कारण का आमचे काम पण आहे त्या पद्धतीने, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आमचं काँग्रेस पार्टीचं हेच म्हणणं आहे की ओबीसींचं जनगणना व्हावी, धनगर समाजाचे जे काही प्रश्न आहेत आरक्षणाचे, त्या संदर्भात सरकारने सिरियसली घ्यावं. बोराडे साहेब आमचे जे धनगर समाजाचे काही नेते आहेत ते मुंबईमध्ये बसले होते, त्यांची आपण एवढ्या दिवस त्यांना उपोषण करतायत वगैरे काय त्या संदर्भात आपण सिरियसली दखल घ्यावी. कुठल्याच विषयी दखल न घेता आपण राजकारण करत बसतो, हे खूप चुकीचं आहे. आणि एखादी भूमिका कुठला समाज मांडत असेल, त्याला काउंटर भूमिकासाठी तुम्ही माणसं तयार करतात, त्यांना किंमत देतात, त्यांना म्हणजे आर्थिक पुरवठा करतात. हे कधीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलं नाही, महाराष्ट्रात पूर्वी झालं नाही राजकारणामध्ये. हे आता होत चाललेलं असं मला वाटतं. अजूनही निवडणूक लढण्यावरती आपण ठाम आहात का? जर पक्षाने आदेश दिला उमेदवारी मागे घ्या, त्या पुढेही जाऊन
चला नाही मला निवडणूक लढवायची आहे अशी काही आपली भूमिका असू शकते का? नाही, मी नेहमी सांगतो पक्षाचा, यापूर्वी पण सांगितलं, पक्षाचा बरं, आकाश मोरेंशी आपण बोलत होतो जे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी या दृष्टीनं आता यासाठी म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडनं जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांनी भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे. पक्षाने जो आदेश दिला त्यानुसार मी पुढली वाटचाल करणार आहे.